नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। सकाळ सकाळी एक बातमी आलेली आहे, ती बातमी तुम्ही पेपरमध्ये वाचली असेल, व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली असेल, टेलिग्राम ग्रुपवर आलेली असेल किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहिलेली असेल की आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज पांढरे सर हे रजेवर गेलेले आहेत। ही बातमी वाचून काही जणांचा आनंद गगनात मावेना गेला, तर काही जणांना दुःख झालेलं आहे। पण आता आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते मुद्दे अगोदर आपण पाहूत, कारण हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे। काही जणांचा दृष्टिकोन ह्याच्यातून तुम्हाला मी सांगणार आहे। तर पहिला मुद्दा असा आहे की शिक्षण आयुक्तांची दीर्घ रजा, अतिरिक्त कार्यभार क्रीडा आयुक्तांकडे गेलेला आहे। हा पहिला मुद्दा। मग त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा उपस्थित केला जात आहे की टीईटीचा निकाल 40 दिवस लांबणीवर जाणार किंवा टीईटीचा निकाल 40 दिवस लागणार नाही। पुन्हा त्याच्यानंतर टेटचे नोटिफिकेशन येणार नाही, अशा बातम्या पसरविल्या जात आहेत। आणि ह्याच्यानंतर आणखीन बरेचसे मुद्दे आहेत, ते मी तुम्हाला नंतर सांगतो। पण आता पहिली बातमी अशी आहे की शिक्षण आयुक्तांची दीर्घ रजा ही 40 दिवसांची, जे की आपले शिक्षण आयुक्त सूरज पांढरे सर आहेत त्यांची 40 दिवसांची रजा मंजूर झालेली आहे आणि त्यांचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आयुक्तांकडे म्हणजे डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे गेलेला आहे। आता ही जी बातमी आलेली आहे की शिक्षण आयुक्तांची दीर्घ रजा 40 दिवसांची रजा मंजूर झालेली आहे, ही बातमी पडताच काही जण असे पावसाळ्यामध्ये बेडके जसे बाहेर येतात तसे बाहेर येऊन डराव करायला लागले की बघा मी सांगत होते किंवा आम्ही सांगत होतो की शिक्षक भरती ह्या वर्षी होणार नाही, शिक्षक भरती या वर्षी होणार नाही। म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी मानसिकता होती की बाबा शिक्षक भरती किंवा टेटचं नोटिफिकेशन ह्या वर्षी येणार नाही, टीईटीचा रिझल्ट सुद्धा ह्या वर्षी लागणार नाही, ही जी त्यांची मानसिकता होती, अशा एका बातमीमुळे त्यांची मानसिकता आणखीन बाहेर आलेली आहे। जसे बेडके बाहेर येतात पावसाळ्यामध्ये तसे ते बाहेर येऊन सगळीकडे असं करत आहेत की बघा आम्ही सांगत होतो की भरती ह्या वर्षी होणार नाही, टीईटीचा निकाल ह्या वर्षी लागणार नाही। त्यातल्या त्यात आज शिक्षण आयुक्त 40 दिवसांच्या रजेवर गेलेले आहेत आणि त्यांचा कार्यभार हा अतिरिक्त कार्यभार हा डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे गेलेला आहे। मग त्यांच्याकडे ती तशी परमिशन नसणार की टीईटीचा रिझल्ट लावणे किंवा टेटचे नोटिफिकेशन येणे। मग आता हे 40 दिवस परिस्थिती जैसे थे तैशी राहणार, म्हणजे 40 दिवस आता हा कारभार असाच राहणार। म्हणजे हे 40 दिवस जाणार म्हणजे सप्टेंबर पूर्ण जाणार, ऑक्टोबर पूर्ण जाणार। मग ऑक्टोबरमध्ये ते विचार करतील की टीईटीचा रिझल्ट लावायचा का नाही, मग नोव्हेंबर सुद्धा, मग असंच करून हे वर्ष असंच घालवणार। बघा आम्ही सांगत होतो की ह्या वर्षी टीईटीचा रिझल्ट लागणार नाही, टेटचं नोटिफिकेशन सुद्धा ह्या वर्षी येणार नाही। ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आणखीन उफाळून बाहेर आलेली आहे। कशामुळं? जे आत्ता एक सकाळी बातमी आलेली शिक्षण आयुक्तांची की दीर्घ रजेवर गेलेले आहेत, त्यामुळे जे बेडके आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळे ते असे डराव करायलेले आहेत। आता हे जे आहेत ते नकारात्मक दृष्टिकोन आलेले आहेत, त्यांना बेडकं म्हणलं तर साहजिकच आहे, अपमान करायचं नाही। पण कसं आहे, जी गोष्ट आहे ती आहे आणि ते त्याच्यावरून असं सांगतात की आम्ही वस्तुस्थिती सांगत आहोत, वास्तव सांगत आहोत, हे सत्य आहे, हेच अंतिम सत्य आहे। मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ही गोष्ट करून तुम्हाला काय साध्य होणार आहे? बरं ठीक आहे, परीक्षा ह्या वर्षी नाही झाली, साध्य काय केलात तुम्ही? काय साध्य केलात? मला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही जे असं म्हणत आहेत ह्या वर्षी होणार नाही, आम्ही जे सांगतोय तेच खरं होत आहे, आम्ही जे सांगतोय तेच खरं होत आहे, म्हणून आम्ही जे सांगोल तेच करा, हा जो तुमचा दृष्टिकोन आहे, हे सांगून जे केलात ह्याच्यातून काय सिद्ध केलात आणि ह्याच्यातून तुम्हाला काय भेटलं, ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्या। बरं ठीक आहे, झालं तुमचं, खरं झालं, नाही झाली ह्या वर्षी परीक्षा किंवा नाही लागला ह्या वर्षी टीईटीचा रिझल्ट, मग ह्याच्यातून तुम्ही काय सिद्ध केलात, ह्याच्यातून तुम्हाला काय मिळालं आणि तुम्ही काय सिद्ध करू इच्छित आहात किंवा तुम्हाला याच्यातून काय मिळणार आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बरं आता ठीक आहे, जे काही आयुक्त आहेत ते रजेवर गेले, त्याच्यातून आणखीन म्हणत आहेत की टीईटीचा निकाल हा 40 दिवस लागणार नाही। अहो मागचे 10 महिने टीईटीचा रिझल्ट लागला नाही आणि तुम्ही लगे आणखीन हे 40 दिवसाचं घेऊन बसलात। अहो आता टीईटीचा रिझल्ट लागायचा तवा लागेल, टेटचा रिझल्ट, आता टेटचं नोटिफिकेशन कधी येणार? टीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर। मग आता आणखीन प्रश्न उपस्थित केला जात आहे की टीईटीचा निकाल आता लागतो का नाही, हेच होतं का नाही, तेच होतं का नाही। आपलं काम सोडून फक्त आपण दुसऱ्या गोष्टीकडे लागत आहोत। दरवेळेस काही ना काहीतरी कुठली बातमी येणार, त्याच्यामध्ये गुंतवणार आणि त्याच्यामध्ये आणखीन असे बेडकं बाहेर येणार, ते डराव करणार आणि सर्वांना डिस्टर्ब करणार।
एक गोष्ट लक्षात घ्यायची पाहिजे की आपण जे ठरवलंय ना ते करायचं, त्याला वेळ लागू न लागू. आता ह्या TETच्या निकालावर, टेटच्या नोटिफिकेशनवर एक मला काहीतरी आठवलं, ते मी तुम्हाला सांगतो. जी वस्तुस्थिती आहे ना ते वस्तुस्थितीवर मी तुम्हाला सांगतो. कोणी TETचा रिझल्ट लावता का रिझल्ट? कितीतरी पिढ्या घडवणाऱ्या ह्या भावी शिक्षकांना कुणी TETचा रिझल्ट देता का? कितीतरी पिढ्या घडवणारा एक भावी शिक्षक TET रिझल्ट वाचून, टेट नोटिफिकेशन वाचून, शिक्षण विभागाच्या माये वाचून, सरकारच्या दये वाचून प्रत्येक ऑफिसात हिंडतंय. जिथून कोणी हसणार नाही अशी जागा धुंडत आहे. कुणी TETचा रिझल्ट देता का TETचा रिझल्ट? आता ही परिस्थिती अशी झालेली आहे. आता हे शिक्षण विभाग आणि सरकार सर्व यांच्या मनावर चाललेलं आहे. आता ह्यांच्या मनावर कधी आहेत ते त्यांनाच माहिती. मीही सांगू शकत नाही की TETचा रिझल्ट कधी लागतो, टेटचं नोटिफिकेशन कधी येतं. मला जे वाटतं ते मी आत्ता सांगितलेलं आहे. जे नटसम्राटचा डायलॉग होता त्याच्यामध्ये हे फिक्स करून मी तुम्हाला ऐकवलेलं आहे. बरं ठीक आहे, आता हे 40 दिवस गेले, टेटचं नोटिफिकेशनचा आणखीन वेळ होईल, पण तितकाच वेळ अभ्यास करायला भेटलेला आहे. हा दृष्टिकोन कोणाच्या लक्षातच येत नाही, कोण हा दृष्टिकोन घेतच नाही. फक्त सगळेजण हे सिद्ध करायला बसलेले आहेत की चला झालं, आम्ही जे म्हणलो होतो तेच खरं झालं. म्हणजे ह्या वेळेस सुद्धा आणखीन 40 दिवस पुढं, म्हणजे ह्या वर्षी TETचा रिझल्ट लागणार नाही, टेटचं नोटिफिकेशन येणार नाही. आता ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडविल्या जात आहेत हे तुम्हीही बदलू शकत नाहीत आणि मीही बदलू शकत नाहीत. आणि जे नकारात्मक विचार करणारे आहेत किंवा हे सुरुवातीपासूनच ह्याच्या विरोधात असणारे आहेत त्यांच्यासाठी हे तर पर्वणी असल्यासारखे आहे. आणि ते कितीही नकारात्मक बोलत राहिले, कितीही विरोध केले राहिले तरी त्यांना सुद्धा काय साध्य होणार नाही किंवा त्यांच्या सुद्धा पल्ले काय पडणार नाही किंवा ते सुद्धा आयुष्यामध्ये काय उखाडून घेणार नाहीत. त्यांचा विरोध करणं होतं ते विरोध करतच राहतील. पण जे काही अभ्यास करणारे आहेत, जे काही दृष्टिकोन घेऊन चाललेले आहेत की बाबा आम्हाला असं करायचंय, त्यांच्यामध्ये अडथळे आणणारे असे लोक आहेत जे सतत नेहमी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलंच बरं. आणि आपण आता काय असे लहान नाहीत की अशा साध्या साध्या गोष्टीमुळे किंवा त्यांच्या बोलण्यामुळे आपण त्यांची गोष्ट मनाला लावून घेणं किंवा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा आपण बाळगणं किंवा असाच दृष्टिकोन घेऊन चालणं आणि वेगळा प्लॅन तयार करणं नाही. जे ठरवलेलं आहे ते करा. वेळ लागला हरकत नाही, आज ना उद्या होईल, पण वेळ लागत आहे. आता ही काय परिस्थिती आपण बदलत नाहीये. आणि हे विरोध करणारे सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करणार नाहीत. ते तर उलट असंच आणखीन पुढे जावं असंच करत राहणार. त्यामुळे जे घडत आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, आपलं फोकस हटू देऊ नका. आणि हे जे बेडका आहेत ते किती वेळ डराव करणार ते करू द्या. कारण हे पाऊस पडला की पावसाळ्यामध्ये बाहेर येतातच, पाऊस गेले की पुन्हा जिकडे तिकडे जातात. म्हणून हे फक्त पावसाळ्याची वाट बघत असतात, तसे ते प्रत्येक संधीची वाट बघणार. आणि हे आयुष्य हे आपलंच आहे. आपण आयुष्यामध्ये कितीही पुढे चाललं किंवा आयुष्य हे कबड्डीसारखं आहे. तर आयुष्यात काय कसं असते माहिती आहे का, आयुष्यातील काही गोष्टी हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या शिखराला हात लावणारच तवरच काही लोक तुमचे पाय खेचायला तयार असतात. तसेच हे बेडका आहेत. आता काहीतरी चांगलं होणार असं वाटत असतं तेव्हा काहीतरी अशी बातमी येते आणि हे बेडके आपले पाय धरायला किंवा पाय खेचायला तयारच होतात. हे जीवन आहे, हे आयुष्य आहे. आयुष्यामध्ये असं घडत असतं, चलत राहतं, पण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपलं जे ठरवलेलं आहे त्याच्याकडेच फोकस करा. किंवा कुणी सांगतोय म्हणून लगेच दुसरीकडे जाणं, तिसरीकडे जाणं, एक ना धड 12 चिंध्या असं करायचं नाही. आपल्या ताटामध्ये जे आहे ते फक्त खायला बघायचं किंवा दुसऱ्याच्या ताटामध्ये काय वाढले त्याच्याकडे काय आहे हे न बघता आपण आपल्या ताटामध्ये फक्त आपल्या ताटातलं सावरायचं बघायचं. आणि आता मी कितीही सांगून काहीही सांगून तसं काही उपयोग नाही. तुम्ही मॅच्युअर झालेल्या सर्वजण हुशार आहात, तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचं कळतं. म्हणून मला एवढं एकच सांगायचं की बाबा अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आता जे होतंय ते होतंय, फक्त बघत राहणे आणि आपण फक्त आपला अभ्यास करत राहणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आणि आता मला आणखीन एक गोष्ट सांगायची होती की 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या की बरेच दिवस झाले की मी मानसशास्त्राच्या नोट्स टाकलेल्या नाही आहेत किंवा नोट्सचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले नाही आहेत. फक्त हे असे न्यूजच्या बातम्या वगैरे देणं हेच चालू आहे. कारण हे चालू ठेवणं सध्याच्या काळाला खूप गरजेचं आहे. कारण सध्या जर नोट्सचे व्हिडिओ टाकले तर कोणी त्याला तेवढंसं बघत नाहीये. सगळ्यांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा झालेला आहे. सगळेजण फक्त TETच्या रिझल्टची, टेटच्या नोटिफिकेशनची वाट बघत आहेत आणि सर्वांचं फोकस फक्त अशाच गोष्टींवर लागलेलं आहे. आणि सध्या बघणाऱ्यांची संख्या सुद्धा अशीच झालेली आहे. म्हणून मी सुद्धा सध्या असेच व्हिडिओ टाकत आहे. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज तुम्हाला खूप लवकर भेटणार आहे.
ते सरप्राईज काय आहे ते फक्त त्याची थोडीशी वाट पहा, ते सरप्राईज तुम्हाला लवकर भेटणार आहे। आता मागे जसा भूकंप केला होता लास्ट व्हिडिओ तसं काही ते नसणार आहे, पण एक छोटंसं एक सरप्राईज आहे, छोटं म्हणण्यापेक्षा खूप मोठं सरप्राईज आहे। ते तुम्हाला आवडेल ना आवडेल ते तुम्हाला नंतर कळेल, पण सरप्राईज आहे ते लवकरच येणार आहे। आणि हो, सरप्राईज आहे ते सरप्राईज घेऊन येणार आहे हे सुद्धा मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं।